हा बघा इथं मस्तपैकी हा ओरिजिनल माल गावठी कोंबडा. चला आता मटण गावठी कोंबड्याचं मटण. नमस्कार मंडळी, कशा आहात? म्हणजे मी रोशन गोगावले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आपल्या गावामध्ये आपला कदम भावकीचा मित्र गोंधळ आहे. आपल्या गावामध्ये वाडीमध्ये आपल्या मित्र कदम भावकी आहे. तर त्या भावकीचा मित्रांनो आज गोंधळ आहे. दर 3 वर्षांनी गोंधळ असतो यांचा. तर आज आपल्या वाडीमध्ये जेवढे पण कदम आहेत म्हणजे जेवढे बऱ्यापैकी सर्व कदमच आहेत. तर आज मित्रांनो 3 वर्षानंतर ह्या लोकांचा गोंधळ असतो. म्हणजे नवीन जोडप्याचं जर लग्न होतं, नवीन जोडपं असतं लग्नाचं, तर त्यांचा मित्रांनो 3 वर्षांनी गोंधळ असतो. तर आज तेच मित्रांनो आज कदम भावकीचं गोंधळ आहे. तर चला तेच आपल्या वाडीमध्ये मित्र सर्वांचा कार्यक्रम आहे. तर सर्व वाडीतली माणसं जमा होणार. कदम फक्त कदमच नसतात, तर आपल्या वाडीमध्ये जेवढी बाकीची मंडळी पण असतात, जे गोगावले म्हणा, पवार म्हणा, बाकीचे जे मोरे वगैरे आमच्या वाडीमध्ये जेवढी आहेत मंडळी, ते सर्व मित्र बाकीची भावकी असते. तर चला आता जाऊया मित्र आपल्या वाडीमध्ये आणि आपल्या गावाकडचं गोंधळ आणि कदम भावकीचं गोंधळ कसं असतो तो बघायला भेटेल. तर चला. तर मंडळी चला आता जेवढी पण कदम भावकी आहे आपली आणि जेवढी पण गावातली मंडळी, तर सर्वजण आता पहिला गोंधळाच्या अगोदर पहिला जेवणाची तयारी करते. तर सर्वजण आता जेवण करत आहेत. बघा सर्व जमा सर्व आता जेवण करतात इकडे मस्तपैकी. चला पहिला गोंधळ चालू व्हायच्या अगोदर पहिला जेवणाचा कार्यक्रम चालू असतो आपल्या गावात. तर सर्व गावची मंडळी जमा आले आणि हा आम्ही नाही हो हा बघा याचा आम्ही देणं देता. हा गोंधळ मित्रांनो आपला देणं असतं. रेडीमेड खातो हे प्रत्येकाचा असतो ना कोंबडा, जो नवीन जोडपा असतो ना मित्रांनो त्याचा प्रत्येकाचा मित्रांनो कोंबडा असतो. तर बघा आता पहिला एक गावठी कोंबडा आला आहे बघा इथं मस्तपैकी गरम पाण्यामध्ये उकडताय त्याला, माझी पिझ्झा काढून त्याला बघा. हा दुसरा आला. आता ज्याचा मित्रांनो आज गोंधळ आहे, ज्याचा म्हणजे नवीन जोडपा आहे, नवीन जोडपाचा जो गोंधळ आहे त्यांचा प्रत्येकानं मित्रांनो काही ना काहीतरी राखण दिली आहे बघा. तर चिकन सिस्टम मित्रांनो 40 किलोचं चिकन बघा. आणि आता 40 किलो चिकन बनवलं मस्त सर्व लोकांना मित्रांनो गावातल्या लोकांना. तर जेवण बनते इकडे आणि आता तिकडे पुढे मित्रांनो गोंधळाचं जिथं आपलं गोंधळ जिकडे असतो ज्या घरामध्ये, तर त्या घरामध्ये गोंधळाची तयारी चालली आहे. तिकडे जाऊन बघूया थोड्या वेळाने. पहिला आता जेवणाची तयारी. जरा बऱ्याच दिवसांनी जरा आलो ना गावात तर थोडंसं राहायला लागेल. जर लांब लांब झालो तर जरा शिवाय पडतील ना, त्यामुळे जरा हातभाराला आपण जरासा आणि मग तिकडे पुढे जाऊन गोंधळाची तयारी बघूया काय करतात ते. चला हा बघा इथं मस्तपैकी हा ओरिजिनल माल गावठी कोंबडा. तर ह्याला पहिला मस्त सोडू, मग नंतर ह्याची आपण रस्सा करू ना तेव्हा तुम्हाला ह्याची रेसिपी दाखवतो तुम्हाला. चला तर चला कोंबडी मस्त सोडून झाली. त्याला कापूया मस्तपैकी. कापतं एवढं कोंबडी तर आणि आपण पुन्हा नाही आम्ही तिघं पण खाऊ शकतो, पण कसं गावचं आहे म्हणून ना. नाही ना. चला इथोपर्यंत चिकन बारीक करतात, तोपर्यंत आपला बॉयलर कोंबड्याचं मित्रांनो चिकनचं शिजतं बघा. 40 किलो चिकन आहे मित्रांनो पूर्ण. तर हा बघा 40 किलो मस्तपैकी शिजता इकडं. आणि आपले सेफ खाऊन बघायचं शिजलाय का पण नाही शिजला नाही शिजला. तुमचा का उपवास आहे? आता मस्तपैकी चिकन शिजतं आपला. आता गरम मसाला टाकला आहे, एवढा टाकला सर्व. हा चिकन शिजल्यानंतर आपला गावठी कोंबडीचा रस्सा रस्सा करणार त्याचा ना, गावठी कोंबडी रस्सा. मग आपल्या गोंधळाची तयारी झाली तिकडे बघा जाऊया आपण काय तयारी झाली तिकडे. मग पुढे बघायला भेटेल आपला कदम भावकीचा गोंधळ बघायला भेटेल तुम्हाला. हे आपले कदम हे सर्व जेवणाची करतायत सर्व कदम भावकी आपली. आम्ही सोयरं हां
आता वरती मित्र जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. आपल्या सर्व लोकांनी जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. आणि इथं मित्रांनो आता थोड्या वेळाने गोंधळ चालू आहे. वर्ण घरातून देव जे असतात ते देव मित्रांनो आपण आत बाहेर आणलेत. थोड्या वेळाने गोंधळ चालू होईल तर बघायला भेटेल तुम्हाला. चला आता सर्व कदम भावकी एकत्र आले. सर्व आता कदम भावकी सर्व आता आले बाहेर. आता गोंधळ करते थोड्या वेळाने तर बघायला भेटेल तुम्हाला. चला तर मंडळी आपला चिकन शिजतं आपला मस्तपैकी इकडे. आणि इथं टेस्टिंगला बघा मस्तपैकी चव आपल्याला घ्यायला. चायच्या कपात पहिला टेस्ट घेतल्याशिवाय आपण पुन्हा वाढत नाही आपण. तर थोडी टेस्ट घेऊया मस्तपैकी कसं झालं आहे कसं नाही. मीठ बीठ कमी आहे की नाही. चला आपल्याकडे वाडीमध्ये आपण जेवढे जेवण बनवतो ना एक नंबर जेवण बनवतात. कधी खतरनाक होतात. कधी आलात तर नक्की या जेवण खायचं रे नक्की या. तर मस्त चिकन शिजलं आता गावठी कोणाचा रस्सा बनणार. मग खालती आता गोंधळ चालू होतो थोड्या वेळाने तर तिथं गोंधळ जाऊया आपण. चला गावठी कोंबड्याचा रस्सा बनवतोय तर तिची रेसिपी बघा मित्रांनो मस्तपैकी. आपला पप्पूदा मस्तपैकी तर गावठीमध्ये रस्सा बनवणार. चला आता रस्सा बनवला की मग आपण पुढे जाऊया. कारण सर्व मंडळी आता जमा आले गोंधळासाठी. तर जेवण झालं आपण पटकन खालती गोंधळ बघा जाऊया. चला तर चिकन झालं आहे. बॉयलर कोंबडीचं चिकन मस्तपैकी शिजलं आहे. आता आपल्या गावठी कोंबड्याचा रस्सा बनवायचा आहे. मग आपला सर्व जेवण झाला. सबसे पहिला तेल सगळं घेतलं. कांदा हे दोन मेन जेवण बनवल्या मित्रांनो. हे दोघं मेन कधी काही कार्यक्रमाचे वाढीत तर हे दोघं जण मेन असतात जेवण करायला. आणि बाकीचे आम्ही हातभारला असतात. लसूण चिकन मसाला हळद हा काय आहे संडे मसाला गरम मसाला. चला आता मटण गावठी कोंबड्याचं मटण उडाला प्युअर गावठी कोंबड्याचं मटण. लाल तिखट मिरची जाळून देते आप. तर मंडळी चला आता मस्तपैकी रस्सा मस्त गावठी कोंबड्याचा होत आहे इकडे. आता कळ्याला शिजायला खूप टाईम लागेल. तर आता गावठी कोंबड्याचा रस्सा म्हणजे सजत शिजवत ठेवला आहे. तर मस्तपैकी मसाले टाकलेत. आता आपला जाडा मीठ टाकले पंडाचा. मग थोडा वेळ शिजल तोपर्यंत मग आपण खाली आता जेवण सर्व झालं. तर फक्त रस्सा फक्त बनवून शिजल तोपर्यंत. तर तोपर्यंत आपण आता खाली जाऊया आणि गोंधळाची मित्रांनो मजा घेऊया. चला तुम्हाला गोंधळ दाखवतो मस्तपैकी. तर मंडळी चला आता मित्रांनो खालती आता गोंधळाची तयारी चालली आहे. तर आता सर्व मित्र नवीन जोडपेवर आता पूजावर करतील. मग गोंधळ नाचू देईल तर बघायला भेटेल. चला आता सर्व कदम भाव सर्व जमा आले. गावातली मंडळी पण सर्व जमा आले. तर बघा नवीन जोडपे आणि आपले गोंधळी.
मंडळी चला आता मस्तपैकी गोंधळ नाचवला, जास्त व्हिडिओ काढायला जमली नाही आपल्याला. तर मंडळी मस्तपैकी गोंधळ तुम्ही बघितला असाल, तर मस्तपैकी गोंधळ नाचवला. आता पुन्हा मित्रांनो आता जेवणाची तयारी थोड्या वेळ जरा पूजावर होणार, जराशी काय असतं गोंधळामध्ये जे पूजावर असते, जी पाठपूजा असते ती करणार आणि मग नंतर जेवणाची सुरुवात करणार. तर इथं मस्तपैकी मगाशी पण बोललेलं मस्तपैकी गावठी कोंबड्याचा रस्सा करतात, तर रस्सा आला मस्तपैकी. तर त्याचा टेस्ट घेतो आम्ही सर्वजण, बघायचं सर्व रस्सा पितात सर्वजण, प्रत्येक जण मस्त कपा घेते आणि टेस्ट घेतो. कसा आलाय? बरं आहे, एक नंबर. पण हा काय पण हा कुलदेवाचा प्रसाद असतो. हां 3 वर्षाला येणारा हा गोंधळ हां एकदम भावकीचा. हां घेरा पालगड तालुका खेड जिल्हा रत्नागिरी असा हा कदम भावकीचा गोंधळ आहे. 3 वर्षाने हा गोंधळ येतो. जवळजवळ 300 ते 400 माणसांच्या उपाशीमध्ये हा गोंधळ होतो. हा गावठी जे देणं दिलं जातं, गावठी कोंबडी आता मान दिलं जातं, त्याचा रस्सा आम्ही पिऊन बघतोय. आमच्या जे जेवण करणारे आहेत त्याचे खास करून मनापासून आभार मानला पाहिजे. कारण असा जो हे देवाची करणे नारळ पाणी म्हटलं जातं ते खरं आहे की असा रस्सा आपण हॉटेलला जाऊन अनेक पैसे देऊन जरी आपण घेतला तरीसुद्धा असा रस्सा मिळणार नाही. आणि ही देवाची करणे नारळ पाणी असं म्हटलं जातं. नुसता बुकीमध्ये लाल बुकी टाकली जाते आणि त्यामध्ये हा रस्सा बनवला जातो. पण चव घेताना असं वाटतं की जणू काय ताजमहालच्या हॉटेलचे कुठेच हे मिळते का, काय चव मिळते का, अशा पद्धतीने अतिशय सुंदर जेवण केलेलं करणाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. आमच्या कदम भावकीच्या वतीने जेवढी आमच्याकडे मंडळी सोयरी पाहुणी मंडळी आलेली आहे
सगळ्या चोऱ्या पाहुण्यांचा आमच्या भाऊकीच्या वतीने मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला आता मस्तपैकी सर्वजण रसाचा टेस्ट घेत आहेत आणि थोड्या वेळानंतर जेवण वाढणार तर तेव्हा काय भेटेलच. तर चला. तर म्हणजे चला गोंधळ वगैरे पूर्ण झाला मित्रांनो. आता गोंधळ झाल्यानंतर आता सर्वात जेव्हा बसतात ते सर्वांची जेवणाची तयारी झाली होता. तर चला आता जेवण वाढूया सर्वांचं. 5-2 ग्लास आणायची ना. चल पहिला पाणी. तू पाण्याचं काय काउंटर घेतलंस? आता आपण काहीतरी घेऊया दुसरं. मी भाजीवरही घेतो काय भेटतं बघू आता. भात संपला कशाला? हे संपला भात एकदाच.